शिवाय शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः ओम नमः शिवाय शिव ओम शिव ओम सच्चिदानंद 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 सर्वांनी हात वर करून टाळी वाजवा शिव ओम सच्चिदानंद शिव ओम सच्चिदानंद ओम शिव ओम सच्चिदानंद शिव ओम सच्चिदानंद शिव ओम सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय महात्मा बसवेश्वर महाराज की जय पंचाचार्य महाराज की बसवलिंग शिवाचार्य सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय शिरोमणि हनुमत स्वामी महाराज की जय अक्क महादेवी माता की जय ईश्वर भगवान की जय सर्व शिवभक्तांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतोय. भगवान शिवलिंगेश्वरच्या यात्रा महोत्सवानिमित्त 10 तारखेला शिवनाम सप्ताह आरंभ झालेला आजचा हा 4था दिवस. आज विशेष करून गुरुमाऊलींच्या स्वागतासाठी बालविकास वॉटर फिल्टरचे सदस्य मंडळ यांच्या वतीनं सर्वप्रथम माऊलींचं स्वागत होईल. तर मी या मंडळाचे अध्यक्ष शिवलिंगराव हनुमंतराव डाकरवले असं त्यांना अशी विनंती करतो की आपण संत शिरोमणी हनुमत स्वामी महाराज की जय. त्यानंतर बालविकास वॉटर सप्लाय म्हणजे तेलंगणा राज्यातलं बरंच विस्तार महाराष्ट्रामध्ये शुद्ध पाणी हे खूप महत्त्वाचं हे पडण्यासाठी आपल्या भागामध्ये गेल्या मला वाटते 15 वर्षापासून बालविकास मंडळ इथं काम करते. शहापूर असेल, देगलूर तालुक्यातलं नंबर 1 गाव म्हणजे शहापूर. ज्या शहापूर परिसरामध्ये अनेक त्यांचे शाखा आहेत, मंडगी, तमलूर. तर ग्रामपंचायत आणि बालविकास या संयुक्त असेल जिल्हा परिषद शाळेमध्ये बालविकासचं कार्य चालू होतं. पण काही कारणास्तव तांत्रिक आर्थिक नियोजनामध्ये आज शिवलिंगेश्वर पावनभूमीमध्ये मठामध्ये ते सुपूर्द करण्यात आलेले आहे. म्हणून बालविकासच्या उपस्थित झालेल्या कर्मचाऱ्याला विनंती करतो की आपल्या बालविकास मंडळाच्या वतीनं माऊलींचं सत्कार व्हावं. आपण निम्न माडत आहोत. सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय. तुम्ही तिकडून या. त्यानंतर या मठाच्या वतीनं यानंतर गुरुमौलीला विनंती करतो की आपला आशीर्वाद त्यांना द्यावं मठाच्या वतीनं. बालविकासच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना विनंती करतो की आपण यायचं आहे समोर.
मिली इधर नली. त्यानंतर दुसरे जे कर्मचारी आहेत त्यांनाही विनंती करतो आपणही माऊलीचा आशीर्वाद घ्यायचा आहे. यानंतर जे बालविकासासाठी गेल्या 10 वर्षापासून 5-7 वर्षापासून आपल्याकडे काम करत असलेले मंडळ आहे, ते मंडळ आज माऊलींना विनंती करतो की त्यांचं आशीर्वाद रूपी त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे. सर्वप्रथम शिलिंगराव हनुमंतराव डाकोनाले त्यांना विनंती. काही नाही, फक्त त्याच्यानंतर गुरुमाचं प्रवचन होणार आहे. फिल्टर पाणी, जैसा पिओगे पाणी वैसा होगे म्हणल्यासारखं शुद्ध पाणी फार महत्त्वाचं आहे. तर सरपंच सांगले त्या ठिकाणी त्यासाठी पाणीसुद्धा दुसरं जीवन, दुसरं अन्न म्हणून अन्नाच्या नंतर पाण्याचा नंबर लागतो. त्यासाठी शुद्ध पाणी प्यायचं. त्या ठिकाणी आपल्या गावात 8-10 वर्षापूर्वीच फिल्टर पाणी बसले होतो, बरेच दिवस चाललं त्या ठिकाणी. त्यानंतर गावात आणखी 2 फिल्टर पाणी आले, त्यानं मॅनेज होईना गेलं, मॅनेजमेंट होईना गेलं आमच्याकडून. त्या ठिकाणी बंद पडलं होतं. त्या ठिकाणी सर्व गावकरी सभा झाली त्या ठिकाणी. मग तुमच्याला चलणं होतं तर मग परमाटाला देऊन टाकून द्या. मग आमच्या सर्व मिटिंगला सर्व सदस्यांना मिटिंग घेतलो, सर्वांच्या वतीनं एकमतानं ठराव करून त्या ठिकाणी मठासाठी देऊन टाकून दिलं. त्या ठिकाणी त्याच्यात देताना सुद्धा अट काही नाही. त्याच्यात फक्त 5 रुपयाला थंड पाणी, 10 रुपयाला थंड पाणी, 5 रुपयाला साधं पाणी द्यायचं त्या ठिकाणी. आणि ह्यात स्थापना झाली. आत्ताच महाराज गुरुमाच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. आणि शिवरात्री निमित्त सर्वाला त्या ठिकाणी फिल्टर पाणी भेटण्याची व्यवस्था गुरु महाराज स्वतः त्याची काही खर्च करून त्या ठिकाणी, कारण का पेंडिंग पडलं होतं त्या ठिकाणी. बरंच सामान थोडं रिपेअर करावं लागलं त्या ठिकाणी. आता बोलता दिले केले आम्हाला त्या ठिकाणी महाराज. नवीन आलं तर बरं राहतं ते म्हणून टाकून दिले, काही हरकत नाही. मग त्यानंतर आता हे फिल्टर पाणी चालू होईल त्या ठिकाणी. आणि गावातल्या सर्व विनंती करतो शुद्ध पाणी पिया. ते 5 रुपये काही महत्व नाही. आपण रेग्युलर गेलं तर 10 रुपयाला 15 रुपयाला बॉटल घेतो 1 लिटर. 5 रुपयामध्ये 15 लिटर 20 लिटर पाणी येते त्या ठिकाणी. नवरा बायको आम्ही दोघं आहोत तर 5 दिवस पाणी पुरते त्या ठिकाणी. त्यासाठी शुद्ध पाणी प्यायचं, आपली प्रकृती चांगलं ठेवायचं आणि सर्वांना त्याला सहकार्य करणं. सर्वांना सहकार्य करा ही सर्वांना विनंती करून माझे 2 शब्द संपतो. बसवलिंग शिवाचार्य महाराज. वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्ते जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार यांचं स्मरण करो. क्षेत्राधिपती शिवलिंगेश्वर भगवान प्रतिवर्ष यात्रा महोत्सव निमित्त अखंड शिवनाम सप्ताह अंतर्गत परमरहस्य ग्रंथाचा पारायण या ठिकाणी आपण करत आहोत. आज विशेष करून या पावन परिसरामध्ये एक सुंदर असा हा प्रक्रिया सहजरीतीने काही दिवसापूर्वी आम्ही चर्चा काढलो. फिल्टर पाणीचा प्रत्येक व्यक्तीला आम्ही बाटली आणून देणार आहे. जवळजवळ 4-5 हजार बाटली 1-1 लिटरचं बाटल आणायचं असेल तर जवळजवळ होलसेल किती बी घेतलं त्याला 5 रुपये तर कमी मिळत नाही तुम्हाला. आम्ही विचार केलो एवढा खर्च करण्यापेक्षा या ठिकाणी एक नवीन फिल्टर आम्ही आणून बसूया. आणि त्यामध्ये आमच्या एक कार्यकर्ता या फिल्टर पाणीचं जो कार्यकर्ता आमच्या गोष्ट ऐकले त्यांच्या लक्षात आलं बालविकास या माध्यमातून मिळालेले जे योगदान 2-2.5 वर्षापासून या ठिकाणी बंद पडू नये, त्यालाच आपण स्टार्ट केलं तर बरं होईल असं म्हणून इच्छा व्यक्त केल्यामुळं सर्व कार्यकर्त्यांचा आणि ते कमिटी जे आहे बालविकास कमिटी सर्वांच्या विचार विनिमय करून नंतर त्यांना एक शुद्ध संकल्प
अनेक लोकांना या ठिकाणी सेवेमध्ये बालम्मा एवढा मोठा सुविधा त्यांनी करून दिले. कोणासाठी? लोकांसाठी. परोपकाराय पुण्याय, दुसऱ्यांचा उपकार करण्याकरता अनेक ठिकाणी त्यांच्या योगदान भेटलेले आहे. तेलंगणामध्ये रहिवासी ते माया आहे, त्यांच्या नावानं या ठिकाणी हे संस्था चालतो. तर या ठिकाणी येणारे जे यात्रा महोत्सवासाठी अनेक शिवभक्त येत असतात. पूर्वी पाणी फिल्टर करायचं गरज नव्हतं, ऑटोमॅटिक पाणी व्यवस्थित मिळत होते. तेवढंच नाही, मलकापूरला एक तळ आहे, त्या तळातलं पाणी लोक पित होते, तिथं पाणीच भेटत नव्हतं. ढोरं बी तिथं पित होते, गाढवं बी तिथंच पित होते, माणसं बी तिथंच पित होते, तिथंच लोळत होते, तरी सुद्धा ते गोड पाणी शुद्ध होतं. आता पाणी काम काय करते म्हटलं तर शुद्धी करण्याचं काम पाणी करते. माणूस एवढा अशुद्ध बनविले त्या पाणीला, माणूस त्या पाणीला शुद्धी करून प्यायला सुरुवात केली. पाणी कुठंतरी गेलं तर पाणी शुद्ध आम्हाला करत होते, आता पाणीला शुद्धी आम्ही करू लागलो. आता किती स्वच्छ झाले माणूस, विचार करायची गोष्ट आहे. तर अशा प्रकारच्या शुद्ध पाणी तळ्यात मळ्यात कुठेही आपल्याला आढळू शकत नाही. त्याला फिल्टर करणं मजबूर या ठिकाणी आम्ही झालेले आहोत. आणि सवय लागले फिल्टर पाणी प्यायचं, तर बोरचं पाणी पिणं म्हणजे भयानक कठीण आहे आजकाल लोकांना. क्वचित कोणीतरी बोरचं पाणी पिऊ शकतात. तर अशा प्रकारचा जो सुविधा सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आम्हाला सुविधा करून दिलं. कॉम्प्युटर घेणं महत्त्वाचं नाही, त्याला चालविणं फार महत्त्वाचं आहे. भारीचं बी मोबाईल आहे, परंतु चालवायलाच येत नाही म्हटलं तर अजून बी हे ॲपल फोन आहे, मला अजून बी चालवायला येणार. ते पोरगं घेऊन ते काय काय करते अजून सुरू करून देतात. म्हणजे एवढं भारीचं चीज आणून सुद्धा आपल्याला वाया जाऊ नये म्हटलं, भरपूर प्रयास करावा लागलं. नवीनला फिट करून चालू करणं पायानं सोपं जाते, परंतु त्या जुनं वस्तूला रिपेरी करून चालू करणं म्हणजे भयानक कठीण जाते दोन लेकराला. तरी सुद्धा ते जिद्द सोडला नाही, काही करावं. इथं येऊन बसविल्यानंतर याचं काहीतरी आम्ही चालू करूनच दाखवून आप्पांच्या हातानं रिब्बिन कट करावं म्हणून उद्घाटन करण्यासाठी त्यांच्या दोघांच्या तळमळ आम्ही पाहिलं. तर त्यांनी आज रात्रभर इळभर काही परवाच्या दिवशी 2 वाजेपर्यंत त्यांनी खटाटोप केले. नंतर म्हटले आप्पा हे हैदराबादला गेल्याशिवाय जमत नाही. म्हटलं तर कसं करा, जमिनीसारखं आम्ही मजबूत आहे, काळजी करू नका, आम्ही जमून घेतो म्हणलं. हां, माणूस हुशार असेल, माणूस हुशार असेल, गळ्यात अवघड पत्नी सापडला असेल, हुशार असेल तर कसं तरी सांभाळून त्यांना कडाला घेऊन जाते. नाहीतर हे आम्हाला काय लागणार हो, तुमच्या घरी तुमच्या लेकरू तुमच्याजवळ राहा म्हणते. तसं आम्ही न करता आपल्या गळ्यात ज्यावेळी पडले म्हटलं तर त्याला कडाला काढणं जरुरी आहे. आज गोड पाणी हे म्हटले 2-3 फिल्टर आपल्या गावामध्ये पहिल्यापासून आम्ही पाहतो. आणि हे फिल्टरचा जो पाणी ह्याचा टेस्टच वेगळा आहे म्हटले नाही. आता आम्ही तर पिले नाही, सगळे आता उद्घाटन केले. आणि तुम्ही सगळे पिल्याशिवाय आम्ही बी पिणार नाही, तुम्हाला सगळ्याला पाजूनच आम्ही पाणी पिणार आहे. तर शुद्ध फिल्टर पाणी आहे माय. घरी जाऊन पाणी पिऊ नका, पोट भरून पिऊन जावा. घरी कशाला प्यायचं पाणी येतं? पैसा नाही माहीत तुम्हाला, इथं पैसा तुम्हाला शिवरात्री संपेपर्यंत कोणाला नेऊ द्यायचा नाही आणि त्याला विकायचा नाही. आणि गावामध्ये ज्यावेळी ते भरून भरून घ्यायचं तर त्यावेळेला मात्र
त्याला काहीतरी चार्जिंग त्यांनी लावलेलं आहे, थंड पाणीचं आणि साधा पाणीचं. साधा म्हणजे ते गोड तेवढंच राहणार आहे, एक थंड राहणार आहे. तर हे पैसा कशाला घेऊन आले, ते फुकट भेटल्यावर म्हटलं तर तिथं चालविणारा माणसाला सुद्धा पैसा त्या ठिकाणी लागते. आणि चालवायचं म्हणजे थोडं कठीण आहे. काय काय सिस्टम मला दाखवले त्याने. एक अर्धा तास ट्रेनिंग घ्यावं लागते तिथं, ते कसं चालवायचं. नंबर 1 मध्ये पास झाला एक माणूस त्या ट्रेनिंगमध्ये, राजू देवकते नंबर 1 मध्ये पास झाला. त्याला टाळी वाजली. 10 मिनिटामध्ये सगळं ओळखून घेतलं. काय काय लोकाला आयुष्य निघून जाते परंतु काय ओळखू येत नाही. तर अशा प्रकारच्या मार्गदर्शन कोणाला या ठिकाणी चालवायचं असेल तर तुम्ही ठरवा. राजूकडे शिकाव की? हा, राजूकडे शिकाव का? नाही, त्यांनी ट्रेनिंग देते तुम्हाला. ट्रेनिंग मध्ये पास झाल्यावर तुम्हाला सोपवून टाकते. टेस्टिंग मास्टर आहे ते. पहिले क्लासमध्ये टेस्ट करण्यासाठी येत होते, त्याला काय म्हणतात, नाजर साहेब येत होते. हा, येऊन चेकिंग करत होते किती हुशार आहे, किती याने शिकविलेले आहे, लेकरं किती हुशार आहे म्हणून बघत होते. तसं आमचं सगळ्याचा नाजर साहेब म्हणजे राजू साहेब आहे. भत्ता टेस्टिंग करते, जेवण टेस्टिंग करते, पाणी टेस्टिंग करते, माणसंसुद्धा टेस्टिंग करते. लक्षात आलं का? अशा प्रकारच्या टेस्टिंग करूनच पास होते. पास करणारा म्हणजे माणूस तो आहे. तर असो म्हणून सगळे लोक त्यांना तारीफ करतात. या ठिकाणी हैदराबाद सोडून आपल्या सेवेमध्ये ते तत्पर आहे. असो, तर आनंदाचा क्षण आहे. या प्रसंगी प्रसादाचा व्यवस्था आणि शुद्ध पाणीचा व्यवस्था आणि काही दिवसाच्या नंतर मंगल कार्यालयाचं बी व्यवस्था. मंगल कार्यालय नांदेड डिस्ट्रिक्टमध्ये तेवढं मंगल कार्यालय तुम्हाला आढळणार नाही. तेवढं मोठं मंगल. तुम्हाला दुसरा टेंट मारायचं गरजच नाही. 10,000 लोक त्या ठिकाणी बसावा त्या प्रकारच्या व्यवस्था त्या कार्यालयाचं आम्ही केलं होतं. कालच म्हटलो, आज तर मोठं आहे परंतु त्याला शेवट करणं भयानक कठीण आहे. तरीसुद्धा स्लोली का व्हायना परंतु ते कार्य आपल्याला पार पाडायचं आहे. तर आम्हाला वाटलं होतं शिवरात्रीच्या अगोदर थोडा साफसूफ झालं तर त्या ठिकाणीच पूजापाठ करावं, म्हणून त्या ठिकाणी जागा अपुरं पडते म्हणून या ठिकाणी आम्ही भिंत पाडून टाकलो. इकडी तिकडी सगळ्या इथं सगळ्याकडे भक्तांना त्या ठिकाणी बसवायचं आहे आणि त्यांच्या व्यवस्था करायचा आहे. तर आज या मंगलमय प्रसंगी सांगायचं म्हणजे परमरहस्य ग्रंथामध्ये आपल्याला माऊली मार्गदर्शन करत आहे आणि या जीवाला शिव कसा करता येते, आपल्या जीवनातील दुःख, पीडा, प्रॉब्लेम कसा दूर करता येते, कोणाच्या नादी लागल्यानंतर आमचं कल्याण होते, याच्या विचारधारा मन्मथ माऊली या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. तर दररोज म्हणत होते म्हणा पत्नी, सप्ताह सुरू झालेले आहे तर जा 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 म्हणून बायको तगादा देत होती म्हणा. कोणाला? नवऱ्याला. परंतु नवरा मात्र फुल्ल घेत होते. मास्टर होता. तर तिथं जा आणि तिथं बसलं तर तुझं काहीतरी परिवर्तन होईल असं म्हणून समजून सांगत होते. एक दिवस म्हटली, बघ तू आज गेलं तर ठीक आहे, नाही तर तुला जेवायलाच येणार नाही, तुला पोटाला भेटणार नाही असं म्हटलं. तर मजबुरीनं तो काय झालं, जाता जाता फुल्ल माल घेऊनच जावं असा विचार केला. तो कुठं मठाला प्रवचन ऐकायला जाता जाता वाटामध्ये दुकान होतं, बंद पडले वाटाले. वाटामध्येच दुकान गेला, झुलत झुलत जाऊन आज बघला तर फुल्ल घेतला. फुल्ल घेतला, जाऊन खांबाला टेकला. ह्याच्यामध्ये कोणी नाही, काळजी करू नका. खांबात टेकून बसला. बसल्यानंतर
योगायोग महाराज ह्याच्यावरच बोलत होते, मालवरच बोलत होते म्हणे. बोलत होते, बोलता 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 आणि असा ढोलू लागला. महाराजाला वाटलं आज तर प्रसन्नपूर्वक ऐकणारा माणूस आम्हाला आढळले, म्हणून महाराज भयानक खुश होते. हा, त्याचं झुलायचं बघून, माझा प्रवचन ऐकून एवढं खुशी पहिल्यांदा मी पाहिलो, म्हणून फार आनंद वाटला. महाराज अजून बोलू लागले. तर किती म्हणून बोलतात महाराज. संपलं बोलणं. संपल्यानंतर किती लोकांना आवडलं, महाराज विचार किती लोकांना आवडलं हे प्रवचन, असं म्हटल्यानं काही लोक हात वर केले. आणि किती लोकांना व्यसन आहे, हात वर केले. त्याने बी हात वर केलं. नंतर विचार केलं कोण कोण इथं सोडतो, म्हणून इथं येऊन संकल्प करा आणि त्यांना आम्ही सत्कार करणार. एक व्यक्ती आला, मी गुटखा खात होतो, तुमच्या प्रवचन ऐकून मला समाधान वाटलं, आजपासून मी गुटखा सोडून देतो. माळ पडलं गळ्यात. दुसरा बीडी सोडतो म्हणला, कोणी काय सोडतो म्हणला, काय कोणी सोडतो म्हणला. आखरी तो व्यक्ती इथं आला. कोण? घेतलेले माणूस. महाराजजी मी सोडतो म्हणला. सोडतोस बेटा? काय सोडतोस? गुटखा, तंबाखू, मटका, काही तुला व्यसन लागलेले, काय सोडतोस? नाही नाही महाराज मी सोडतो. काय सोडतो ते सांगा, येणं सोडून देतो मला तुमच्या जवळ. बघा विचार करायचं गोष्ट आहे. आखरी देवालाच दूर करणारे काही काही लोक आहेत, परंतु आतला काही सोडायला तयार नाही. परंतु मन्मथ माऊली या ठिकाणी काय काय सांगितलं, काम, क्रोध, लोभ, मोह, मदा, मत्सर, डंब, अहंकार जे बी काय आहे सगळं निरसोनी जाय, क्लिअर हो दे. असं म्हणून माऊलीचा अपेक्षा आहे. फार आनंद वाटला. प्रत्येक दिवस या ठिकाणी तुम्ही येऊन या कार्यक्रमात शोभा वाढविता आहे आणि संध्याकाळी प्रतिदिवस कीर्तनाचा आनंद घेण्याकरता तुम्हा सर्वांना या ठिकाणी अपेक्षा नसताना सुद्धा या ठिकाणी येऊन बसायचं, तर आपलं जीवन सार्थकता होतो. तर साथ देणारे सर्वांना गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. आज विशेष करून सिद्धप्पा महाराज एकलारकर, तर त्यांना मी माईक देणार होतो, परंतु हे 2 लेकरं जाणार आहे म्हणून फिल्टर पाणीचा थोडासा गुणगान आपल्याला केल्याशिवाय जमत नाही म्हणून तर सुंदराचा सेवा तत्क्षणी आम्ही त्या ठिकाणी शेड तयार केलो, बेड तयार केलो. त्यांनी या प्रकारचे पाहिजे, या प्रकारचे पाहिजे, इकडचं दरवाजा पाहिजे, AC साठी अजून पाहिजे म्हटलं तर तिकडचं सगळं क्लिअर करून तिकडी AC बसविण्यासाठी सुद्धा थंडगार, आता लागलं थंड पाणीची गरज आहे. आता गरज लागणार नाही, परंतु पुढे तर आपल्याला गरज भासतो. तर तेही सुद्धा कधीतरी येऊन ते बी तुम्ही लक्ष ठेवा. थोडं थंडगार पाणी पाजवा. आणि ते बालम्मा ते दिले त्याच्यापेक्षा जास्त अर्धा पुण्य तुम्हाला सुद्धा लागणार आहे. तेवढ्या लोकांना तुम्ही सेवा करू लागलात. परंतु निष्काम सेवा करत या ठिकाणी त्यांचं नाव मला माहिती नाही, तरी त्यांच्या हंगरगेकर, तर गुरुमाऊलीचा आशीर्वाद त्यांना असो. त्यांनाही सुद्धा गुरुमाऊलीचा नितांत सेवा करण्याचा शक्ती कृपा करो एवढा अपेक्षा व्यक्त करून, आणि जे काय आपल्या कार्यक्रमासाठी जे उपलब्ध होण्यासाठी तुम्ही सर्व काय मंडळ काय कशाची मंडळ म्हणतात, बाल विकास सेवा मंडळ, तर तुम्हाला सुद्धा गुरुमाऊलीचा आशीर्वाद असो. आणि या कार्यक्रमासाठी उद्घाटन करण्याकरता सरपंच साहेब त्यांचेही सुद्धा उपस्थित झालेले आहे. तर आपल्या या कार्यक्रमाच्या प्रत्येक शोभा वाढविण्याचा जो काम आणि प्रत्येकाला मार्गदर्शन करण्याचा जो काम फार सुंदर रीतीने त्या ठिकाणी करत राहतात. तर त्यांनाही
थोडा भागदौड आहे, साफसूप चालू आहे, निरीक्षण करत आहे, कुस्तीचा कार्यक्रम आहे, तर त्यांच्याही कार्यक्रमाला यशस्वी प्राप्ती हो एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नमः पार्वते हर 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 हर. माताडते रे महाराजजी. गुरुदेव प्रणा तस्मै श्री. त्रिकालवंदनीय परमपूजनीय आदरणीय आपले श्रद्धास्थान श्री गुरु बसवलिंग शिवाचार्य श्री गुरु शिवानंद शिवाचार्य महास्वामीजी यांच्या चरणी नतमस्तक होतो होय. आणि जमलेल्या सर्व शिवभक्तांच्या अंतर्यामी असलेल्या शिवज्योतीला नमस्कार करून आपणाला महाराजांनी या ठिकाणी सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. गुरुचं शब्द हे प्रत्येक शब्द हे अमृत आहे. जो या वचनावर जो या शब्दावर विश्वास ठेवतो त्याला या भवरूपी संसार सागरातून तरुण जाण्याकरता वेळ लागत नाही. हे निश्चित ठामपणाचं वाक्य आहे. एखाद्या देवाची कृपा होईल अवघड नाही, पण गुरुची कृपा ही अत्यंत महत्त्वाची आहे सज्जन. म्हणून जन्माला आल्यानंतर मनुष्य जन्माचं जर सार्थक करून घ्यायचं असेल तर या जगामध्ये फक्त एकच एक स्थान आहे, गुरुचं कृपा आशीर्वाद. आईची सेवा होईल, बापाचं कृपा होईल, देवाची कृपा होईल, परंतु गुरुची कृपा झाल्यानंतर या आपल्याला बहुरूपी संसार सागरात कसल्याही प्रकारचं दुःख प्राप्त होणार नाही. कारण त्यांच्याकडे एक कर्तव्य असतंय, देवाकडे एक कर्तव्य आहे, देवाचं एक काम आहे. पण ते कोणतं आहे? ते कोणतं आहे? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवत भारता पवित्राय साधूनाम विनाशेचे दुष्कर्ताम धर्मसंस्थापनार्था संभवामी युगे. ज्यावेळा भक्तांचं रक्षण करायचं आहे त्यावेळा दुर्जनाचं नायनाट करण्याकरता त्यांनी अवतार धरलं. पण आमच्या गुरुमाऊलीकडं यारे यारे लहान थोर, कुणी या, कुण्याही जातीचे या, आणि त्यातल्या त्यात किती पाप केलेले असले तरी या, कारण या चरणस्पर्शामध्ये फार मोठं महत्त्व आहे बरं का. म्हणून आपण केव्हाही गुरुचे चरण घेऊन, गुरुचं तीर्थ घेऊन जीवन पावन करत असतो. म्हणून या चरणाचं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्यांचं एक ध्येय एकच आहे, वाढवलो की सदाचार सदविद्येचा भडीमार हो सर्वत्र साचार हाची प्रसाद आवडी. आई असेल, बाप असेल, आपल्याला काही कालमर्यादेपर्यंत आपल्याला मार्गदर्शन करतील, पण आपल्या जन्मातलं दुःख जे आहे दूर करण्याची ताकद आईजवळ बापाजवळ नाही, नवे नवे देवाजवळ सुद्धा नाही, पण त्या गुरुच्या चरणस्पर्शामध्ये आणि गुरुच्या वाक्यावर आणि गुरुच्या विश्वासावर आहे. म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण प्रसाद घेत असताना म्हणतो, गुरु थोर म्हणावं का देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा, मला भासतो सद्गुरु थोर वाटे तयाच्या प्रसादे शिवसांब भेट. मी मागं एकदा दरवर्षी या वेळेला प्रवचनाला या वेळेला येत असतो. मागे एकदा मी म्हणलो होतो, आमच्या या भागामध्ये अनेक प्रकारचं दुःख, अनेक प्रकारचे कल्विष, अनेक प्रकारचे पाप तुमच्या आमचे काहीतरी झालेले असतील, म्हणून या सर्वांचं उद्धार करण्याकरता गुरुमाऊली आमच्या या भागामध्ये पदार्पण झालं. ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे. तमलूरसारख्या गावामध्ये जिथं आंध्र महाराष्ट्र कर्नाटकाचं सीमा आहे, अनेक प्रकारचे दुःख तुमच्या आमच्या मागं लागले होते. मला वाटते आमच्या बसवेश्वरांना, आमच्या बसवलिंग शिवाचार्यांना यांना असं वाटलं की इकडला जर भाग पवित्र आणि पावन करायचं असेल तर गुरुमाऊलीला तमरूच्या मठामध्ये जाणं, असं एक बुद्धी सुचली असेल किंवा देवानी पाठवून दिलं असेल. एक मन आहे, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन महादोषी. म्हणून गुरुमाऊलीचं पदस्पर्श आमच्या तमलूर ग्रामामध्ये झालं. आंध्र महाराष्ट्र कर्नाटक नवे नवे कितीतरी दूर त्यांना एक क्षणसुद्धा वेळ मिळत नाही. आम्हीच एकदा विचार करतोय, आपा तुमच्या कशाचेही पाईक आम्ही एक किंचित नुसता पाईक नसताना आमच्या मागे एवढी व्याप आहे, तुमच्या मागे किती व्याप असेल.
परंतु घार फिरे आकाशी चित्त तिचे पिल्यापाशी आमच्या तमलूरच्या ग्रामावर, तमलूरच्या मठावर, तमलूरच्या सर्व नवे नवे सर्व भक्तावर त्यांच्या का घारीसारखं लक्ष आहे. तुमचं आमचं निश्चित कल्याण होईल. जास्त काही त्या ठिकाणी बोलावं असं मला वाटत नाही. तुमच्याकडे तुमचं एक अंतकरण असं आहे, दयावान, उदार अंतकरण, सर्वाला कसलाही येऊ, किती बी येऊ, पण त्यांना समाधान करून पाठवण्याची जी तुमची ही वृत्ती आहे, हीच आमचा आशीर्वाद आहे. हेच आमचं तमलूरचं भाग्य आहे, या भागातल्या सर्व भक्तांचं भाग्य आहे असं मी या ठिकाणी व्यक्त करतो. कारण तुम्ही या म्हणलं तर कोणी येत नाही. सप्त्याला कमी नाही, महाराजाला कमी नाही, टाळकऱ्याला कमी नाही, गायकाला कमी नाही. परंतु ज्या ठिकाणी परिपक्व असं झालेलं फळ आहे त्या ठिकाणी हे पाखरं चव घेण्याकरता आलेलं आहे. हे पाखरं साखर सांडली तर मुंगीला आमंत्रण द्यायची गरज नाही. साखर तुम्ही आहात आणि आम्ही मुंगी रूपानं तुमच्याकडे पदस्पर्श करून जीवन करतार्थ करून येण्याकरता फळाला पाखरेला आमंत्रण द्यायची गरज नाही. जे मऊ कणीस आहे त्याला खाण्याकरता निवड झाल्यावर पाखरे येत नाही, मऊ असताना तसे मऊ कणीस आम्हाला गुरु रूपानं मिळालेलं आहे म्हणून आमचं जीवन करतार्थ झालं. मी जास्त काही वेळ माझ्या भाग्यानं ही परमरक्षाची वेळ, नारायण प्रवचनाची वेळ मला कर्मधर्म संयोगानं मिळाली. आतापर्यंत 25 वर्षापासून मी करत आलेले आहे. कृपेने पहिल्याच्या कृपेनं ही वेळ मिळालेली आहे. मी जास्त वेळ तुमचा घेऊ शकतो, प्रसादाची वेळ झालेली आहे. त्यांचे नाव सुचविलेले आहे प्रकाश मुळे. यांनी सुद्धा या 2 मूर्तीसाठी भरपूर त्यांनी प्रयास केलं. रात्र 2-3 वाजेपर्यंत त्यांनी बसून राहिले प्रकाशजी मुळे. तर नंदवर्धन हंगरगेकर व श्री गजानन भीमराव दस्तुरे पाटील हे 2 व्यक्ती आहेत. त्यांना जोरदार टाळी वाजवा. प्रकाश मुळेसाठी जोरदार टाळी वाजवा.